सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये टीम करावेटच्या माध्यमातून कुलदीप आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग एंडला गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज प्रितेश गावदेवेट दिवाळे या टीमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या षटकासाठी त्याला आमंत्रित केलंय. टॉस जिंकला टीम कॅप्टन प्रितेशने आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय. पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं टॉस जिंकला होता गोवर्धनी माता बेलापूर संघाने. रोशन पाटीलने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. 69 रन टार्गेट सेट केलं होतं. देवान शेठ श्रमिक नगर या टीमने आणि तो पहिला सामना जिंकला. सध्याच्या घडीला मॅच होते सेकंड मॅच. पहिलाच बॉल प्रयत्न चांगला केला फिल्डरने. पहिल्या बॉलवर आपले इरादे स्पष्ट करत असताना कुलदीप परंतु डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज प्रितेश सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळेल. आखूड पद्धतीचा हा बॉल प्रभावित केलं. या क्षणाला रनआउटची संधी. फेकी चांगली होती परंतु गॅदर खराब राहिला आणि त्याचा पुरेपूर फायदा घेतला फलंदाजाने. सलग 2 चेंडू आतापर्यंत निर्धाव स्वरूपाचे येताना आपल्याला पाहायला मिळतात. एक नवीन रणनीती साकारून उतरलाय. लेगस्टिकच्या भरपूर बाहेर हा बॉल रिलीज केला. स्कोरबोर्ड ओपन झाला टीम करावेट या टीमचं. एक धाव आतापर्यंत स्कोरबोर्डवर. इनसाइड एज आणि महत्वाचा विकेट. एक चांगला झेल रुपेशने टिपलाय आणि विकेट क्रमांक पहिला टीम करावेट या टीमला पहिला धक्का. डीजे प्लीज. थँक्यू. आपण पाहतोय छत्रपती शिवाजी महाराज चषक 2025 प्रकाश जोतादिली स्पर्धानी आशिष स्ट्रायकिंग एंडला कुलदीप बाद झाल्यानंतर वन डाऊन साठी दाखल झालाय. लेगस्टिकच्या भरपूर बाहेर हा बॉल रिलीज केला. आतापर्यंत अवांतर स्वरूपामध्ये 2 धावा खर्च केल्यात बॉलर प्रितेशने. स्कोरबोर्डवर 2 रन होतात. लाईन चांगली होती की काय परंतु या क्षणाला दिशा भरकटली. एक्स्ट्रा स्वरूपामध्ये 3 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. लाईन चांगली होती. जसा टप्पा पडला थोडस गती परिवर्तन. आशिष गती परिवर्तनाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही आणि डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. मोठ्या संख्येने आज मायबाप प्रेक्षक देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्या सर्व मायबाप प्रेक्षकांचं मी सहर्ष स्वागत करतोय. वेलकम क्रितेश जी. आपलं देखील सहर्ष स्वागत असेल. क्रितेश कोई. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. फटका फसला आणि विकेट क्रमांक 2 गमावलाय. करावेट या टीमला हा दुसरा धक्का. आशिष देखील बाद होतोय. टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली तर रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. चार धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. 2 षटकांचा खेळ झालाय. 1 षटकाचा खेळ आतापर्यंत कंप्लीट होतोय. नवीन सलामीला आलेला फलंदाज कार्तिक सध्याच्या घडीला स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळेल. कार्तिक साठी हा पहिला बॉल व्हाईट बॉलचा इशारा येतोय. 5 धावा आतापर्यंत होतात. 6 बॉल नंतर स्ट्राईक त्याला मिळाली. सुरुवातीला पहिल्या षटकामध्ये स्ट्राईक पासून तो वंचित होता. डॉट बॉलची समाप्ती. 5 धावा आतापर्यंत होतात. एक चांगलं बॅटल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. टॅप केलाय. चांगला प्रयत्न फिल्डरच्या माध्यमातून. एक सिंगल या ठिकाणी कंप्लीट होते. आणखीन एक व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळालाय. टॅप केलाय. ज्या फटक्याची प्रतीक्षा होती टीम करावेट या टीमला तो फटका आलाय. सर 4 रन साठी हा बेमिसाल स्ट्रोक चौकार.
3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. धावफलकाची गती वाढत असताना या चौकाराच्या साह्याने पुन्हा एकदा आखूड पद्धतीचा हा बॉल. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. क्लीन बोल्ड, लाईन चांगली होती आणि जसा विकेट प्राप्त झाला त्यानंतर दिवाळी टीमच्या समर्थकांच्या माध्यमातून या ठिकाणी टाळ्यांचा वर्षाव होत असताना गोलंदाज कुणाल साठी क्लीन बोल्ड, लाईन चांगली होती आणि जसा विकेट प्राप्त इंटर होतात. डिक्लेअर स्वरूपामध्ये एक धाव या ठिकाणी ऍड होते. आतापर्यंत जर आपण पाहिले तर विजयजी रन आतापर्यंत होतात 11 रन आतापर्यंत स्कोरबोर्ड वर आपल्याला पाहायला मिळतात. 11 रन, लॉस ऑफ 2 विकेट आफ्टर सेकंड ओव्हर कंप्लीट. 12 बॉल मध्ये आतापर्यंत 11 धावा खर्च केला. डीजे थँक्यू. स्पेल नंबर 3 आणि शैलेश गोलंदाजीच्या मार्कवर. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज कार्तिक आहे, ज्याच्याकडून भरपूर अपेक्षा आहेत करावेट या टीमला. कैलास आणि कार्तिक 11. आपल्या अनोख्या शैलीमध्ये खेळण्याचा प्रयत्न. रनआउटची संधी. शैलेश गोलंदाजीच्या मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रोक चांगला होता परंतु रन मिळेल 1 आणि 1 रनच्या साह्याने आतापर्यंत 12 धावा. 12 रन आतापर्यंत स्कोरबोर्ड वर आपल्याला पाहायला मिळतात. 1 रन डिक्लेअर स्वरूपामध्ये ऍड होते. टीमची धावसंख्या आतापर्यंत 13 रन. गोलंदाज शैलेश पुन्हा एकदा सज्ज होतोय. या मोमेंटला डिक्लेअर स्वरूपामध्ये आणखीन एक धाव. टॅप केलाय, फटका चांगला आहे. चांगला प्रयत्न रुपेशच्या माध्यमातून होत असताना आतापर्यंत इम्प्रेसिव्ह फिल्डिंग राहिली रुपेशची, कारण एक चांगला त्याने झेल पकडला. हा चौकार थांबवण्यासाठी त्याने अतोनात प्रयत्न केले आणि त्या प्रयत्नांना यश देखील मिळत असताना सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते. कोलर पद्धतीचा हा बॉल पंचांकडे आशाभूत नजरेने पाहिलं फलंदाज कार्तिकने, परंतु डॉट बॉलची समाप्ती. 18 रन आतापर्यंत होतात. पंधरा रन झालेत. अप्रतिम. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. वेग बेताचा होता, वेद यष्ट्यांचा होता आणि फलंदाज कार्तिक देखील या ठिकाणी बाद होतोय. गावाचा न फोटोस मैदानी मैदानी खेळावचा. वैष्णवी दुबयो बेलापूर गावाचा न फोटोस मैदानी मैदानी खेळावचा. वैष्णवी दुबयो बेलापूर गावाचा न फोटोस मैदानी मैदानी खेळावचा. वैष्णवी दुबयो बेलापूर गावाचा. शेवटचं षटक आणि गोलंदाजीसाठी विशाल गोलंदाजीच्या मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. आखूड पद्धतीचा हा बॉल. जर विशालने सलग बॅक टू बॅक 3 विकेट प्राप्त केले तर एसके ब्रदर्स SRP प्रिन्स विथ निहारिका एंटरप्राइजेस यांच्या माध्यमातून कॅश प्राइज या ठिकाणी असेल विशालसाठी. कोलोर पद्धतीचा हा बॉल, परंतु या क्षणाला सलग बॅक टू बॅक दुसरा बॉल देखील निर्धाव स्वरूपाचा येतोय. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज कैलास आपल्याला पाहायला मिळतोय. टॅप केलाय, फटका चांगला होता परंतु चंदनच्या मस्तकावरती दस्तक देऊन चेंडू जाईल डिक्लेअर स्वरूपामध्ये. 1 रन ऍड होते. 17 रन आतापर्यंत आपल्याला पाहतात.
स्टंपिंगची संधी आणि फलंदाज कैलास देखील होतोय या ठिकाणी बाद. डीजे थँक्यू. तर नवीन फलंदाज भाई मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. एक विस्फोटक फलंदाज म्हणून भाईची ओळख आहे आणि सध्याच्या घडीला एक मोठा खेळ त्यांच्याकडून अपेक्षित असेल. टॅप केलाय समोरच्या दिशेने, परंतु तेवढाच चांगला प्रयत्न प्रीतेशच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. त्यानंतर आम्ही आमंत्रित करतोय मुंबई पोलीस दलामध्ये कार्यरत असलेले आदरणीय नागेशजी पाटील सर की आपण देखील व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं. आपले देखील सरचे स्वागत. पुन्हा एकदा अट्रॅक्टिव्ह स्ट्रोक, परंतु रन मिळेल फक्त आणि फक्त एक रनच्या साह्याने टीमची धावसंख्या होते ती म्हणजे 18 आणि 19 रनचं टार्गेट असेल. त्यानंतर एक शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. आज ज्यांचं वय 50 वर्षाहून अधिक असून यंगस्टर सारखी खेळी त्यांच्या माध्यमातून आपल्याला गेले अनेक वर्ष आपल्याला पाहायला मिळते. असे 50+ मास्टर आदरणीय संदीपजी म्हात्रे साहेब यांचा सन्मान देखील या ठिकाणी केला जाईल. मैदानायावर आयोजन केलंय. तर सलामीची जोडी कुणाल आणि सतीश ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. 19 रनचं लक्ष्य आणि या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी. तर नुकतंच ज्यांचं आगमन होते तुम्हा सर्वांचे लाडके आणि नवी मुंबईचे उपजिल्हा प्रमुख आदरणीय संदीपदादा पाटील साहेब, त्यांच्या समेत उद्योजक मंगेशदादा पाटील साहेब यांचं आगमन देखील होते. त्यांचं देखील आम्ही छत्रपती शिवाजी महाराज चषक 2025 या स्पर्धेमध्ये आम्ही सरचे स्वागत करतोय. वेलकम संदीप दादा आणि मंगेश दादा, आपले देखील सरचे स्वागत असेल. एक रन या ठिकाणी ऍड होते. फलंदाज कुणाल इन ऍक्शन मोड मध्ये येताना आपल्याला पाहायला मिळेल. कार्तिकचा हा बॉल नो बॉल आहे, परंतु या क्षणाला नो प्लस नसेल, फक्त एकच धाव असेल. 2 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. 19 रनचं लक्ष आहे 24 बॉल मध्ये आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना गावदेवेट दिवा या संघ व्हाईट बॉल येतोय. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र यॉर्क पद्धतीचा हा बॉल आपल्याला पाहायला मिळतो आणि फलंदाज क्रमांक पहिला गमावलाय गावदेवेट दिवा या टीमने. फलंदाज कुणाल, पहिला धक्का. Yes, thank you. प्रेम नवीन
हलक्या हाताने दिशा देण्याचा प्रयत्न, परंतु एकच धाव या ठिकाणी ऍड होते. 1 रनच्या साह्याने स्कोरबोर्ड पुढे सरसावताना आपल्याला पाहायला मिळते. टीमची धावसंख्या टोटल विजय 4 धावा आतापर्यंत होतात. अजूनही 15 धावा पूर्ण करायच्या. फलंदाज सतीश, नो बॉल आणि हा लॉंग अँड हाय षटकार आहे, परंतु रन मिळणार नाही. त्याचबरोबर अजिंक्य दादा पाटील आपणास देखील आम्ही आमंत्रित करतोय. अजिंक्य दादा पाटील आपण देखील यायचंय. पुन्हा एकदा अट्रॅक्टिव्ह लाजवाब सतीशच्या बाटमधून येतोय हा दर्जेदार चौकार. काय टायमिंग होतं. चेंडू शिल्लक आहेत या षटकातले शेवटचे 2 बॉल. धावफलकाची गती वाढली. लेग स्टिकच्या भरपूर बाहेर हा बॉल रिलीज केला. फक्त एकच धाव मिळेल वाईटची आणि 1 रनच्या साह्याने विजय रन होतील. बॅटच्या स्लाइडचा वेध डिक्लेअर स्वरूपामध्ये 1 धाव या ठिकाणी ऍड होते. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. कार्तिक, भरपूर लांबटीचं षटक आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळालं कार्तिकचं. व्हाईट बॉलचा इशारा. आणखीन एक अवंतर स्वरूपामध्ये 1 धाव ऍड होते. गोलंदाज सज्ज होते. कोलोर पद्धतीचा हा बॉल. ओव्हर कंप्लीट होते. 1 षटकाचा खेळ होता आणि 1 षटकाच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आतापर्यंत 12 रन. एक चांगली सुरुवात करून दिली फलंदाज कुणाल सतीश प्रेमने. टीम त्याचबरोबर सिद्धू दादा आपलं देखील सहर्ष स्वागत असेल. आपण देखील व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं. आपलं देखील छत्रपती शिवाजी महाराज चषक 2025 या पर्वामध्ये आम्ही सहर्ष स्वागत करतोय. वेग भरपूर होता. वेगाला प्रत्युत्तर देऊ शकले नाही. त्यानंतर प्रसिद्ध गोल्डमॅन उद्योजक रोहित दादा पाटील आपणास देखील आम्ही आमंत्रित करतोय. आपण देखील व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं. आपले देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करतोय. वेलकम. क्लीन बोल्ड, यू मिस आय विल डेफिनेटली हिट. फलंदाज क्रमांक 2 गमावलाय. टॅप करण्याचा प्रयत्न. डिक्लेअर स्वरूपामध्ये 1 धाव या ठिकाणी ऍड होते. विनंती असेल की त्या ठिकाणी जी लहान मुलं बसलीत कृपया करून आपण काळजी घ्या आणि त्या ठिकाणी जी विद्युत वायर आहे त्या विद्युत वायरीपासून आपण कृपया करून थोडेसे दूर व्हा. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. लेग स्टिकच्या भरपूर बाहेर हा बॉल रिलीज केला. व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा स्वरूपामध्ये आणखीन 1 धाव या ठिकाणी ऍड होते. टॅप केलाय. टायमिंग प्रॉपर होतं. 1 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 14 रन. अजूनही 5 रन दूर आहेत विजयापासून. या नंतरची मॅच देवानशेठ श्रमिक नगर आणि या टीम या सामन्या दरम्यान जो संघ जिंकेल आणखीन 1 धाव या ठिकाणी ऍड होते. गोलंदाज सज्ज होईल. सतीश टॅप केलाय. समोरच्या दिशेने सामना जिंकलाय गावदेवी 8 दिवाळी या टीमने. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण त्वरित या. देवानशेठ श्रमिक नगर टीमचे कॅप्टन आणि गावदेवी 8 दिवाळी